ज्यांना काम करायचं नसेल त्यांनी आत्ताच घरी निघायचं, त्यांनी आत्ताच घरी निघायचं, त्यांनी आत्ताच घरी निघायचं, त्यांनी आत्ताच घरी निघायचं. ती वेळ वेगळी होती राणी. आय नो आय वॉज रॉंग, बट आता तू सोड ना. तू का जुन्या आठवणी करून काढतेस? अहो म्हणजे तसं नाही, पण त्यावेळी कोणी कल्पना केली होती ना की असं काहीतरी होईल. हो, वेळेवर नाही आलं तर किती ओरडायचात बाबा तुम्ही. मला वेळ वाया गेलेला आत्ताही आवडत नाही. हो ना, मग कशाला गप्पा मारत बसल्यात? आमच्या जणांना वेळ वाया गेलेला आवडत नाही. चला तुम्ही तू चला चल. मालती, तुम्ही एवढ्या शांत कशा बसू शकता? म्हणजे राणी फॅक्टरीत निघालीये. तिला काय नुसतं निमित्तच पाहिजे मुंडायला. सारखी कामं टाकायची आणि बाहेर फिरत बसायचं. अयो, इथली कामं टाळण्यासाठी नाही जाते ती, तिथली कामं व्हावीत म्हणून जातीये. काय बोलतेस? स्पष्ट बोलशील का जरा? तू काय बोलतेस मला काही कळत नाहीये. अयो, किती भोळ्या तो तुम्ही. अयो, फिरायला जाणं आणि फॅक्टरीमध्ये जाणं वेगळं आहे. आता ती फॅक्टरीत जाणार, काम करणार, इंदिरा भाऊजींच्या पुढे मागे करणार, अक्कल पाजळणार. आणि मग काय, तिने आता सध्या काही केलं, काही बोलली तरी इंदिरा भाऊजींना तिचं कौतुकच वाटतं. ती हे मुद्दामून करणार, कारण इंदिरा भाऊजी तिला फॅक्टरीत घेऊन जाणार आणि तिला हेच हवंय. का? अहो आई, का म्हणजे काय? तिथे फॅक्टरीमध्ये तिला मालकीण म्हणून मिरवायचंय. आता मला सांगा, इतकी वर्ष फॅक्टरीमध्ये आबा आणि विक्रांत जात आहेत ना, आपण कधी गेलो का त्यांच्या मागे? नाही ना. हिचं काय कौतुक आहे? तिकडे इंदिरा भाऊजींना इम्प्रेस करणार, इथे आपण राबणार आणि ती तिकडे मिरवणार. पण हे इंदिराला कळायला नको का? त्याला अक्कल हवी ना. आपल्यासारखा घेऊन जातो तिला प्रत्येक ठिकाणी. अयो, आता त्यांना कळत नाही, मग तुम्ही थांबवलं पाहिजे ना. अरे वा, फॅक्टरीमध्ये निघालीस का? हो, जरा काम आहे. काहीही गरज नाहीये. फॅक्टरीमध्ये बाकीचेही आहेत काम करायला. इथे घरची कामं कोण करणार आहे? मालती मॅडम, मी केलीच सगळी कामं. जेवण पण बनवून झालंय आणि आवरून पण ठेवलंय मी सगळं. अच्छा, म्हणजे झाली का सगळी कामं? काय म्हणायचंय तुला? इथे आम्ही दिवसभर रिकामेच असतो का? आम्हाला काही काम नाहीये? आई, आज राणीचं फॅक्टरीत येणं फार गरजेचं आहे. कॉन्ट्रॅक्ट मध्ये काही क्लॉजेस आहेत जे तिला खटकत आहेत आणि तिला लीगल डिपार्टमेंटचं जास्त नॉलेज आहे. शिवाय ती सांगते ना, तिने घरातली सगळी कामं केली आहेत. इंदिरा, इतकी वर्ष कोणी बघत नव्हतं का आपल्या फॅक्टरीतली कामं? असं नाहीये. काय पण लोक नेमलेत ना आपण त्यासाठी, त्यांना पगारही मिळतो त्याचा. हिचं काम नाहीये ते. आई हो, त्यांना आपण पगार देतो, पण त्यांच्या लक्षात त्या गोष्टी नाही आल्या ज्या राणीच्या लक्षात आल्या. म्हणून मला आज तिथे राणीची गरज आहे. अगं काय रे, तू गेला नाहीस? निघतोय. इंदिरा एकटाच जातोय फॅक्टरीत. हिला इथे घरची काम आहे. आज घरची कामं बाकीच्यांनी सांभाळा. राणीनं फॅक्टरीत जाणं गरजेचं आहे. अहो, आपलं लीगल डिपार्टमेंट आहे ना त्यासाठी. ते बघतील ही कामं. नाही, यापुढे लीगल डिपार्टमेंट राणीला सांभाळायचं. त्यामुळे तिनं जाणं योग्य आहे. या तुम्ही. आणि चल येते. अजिबात पटलेलं नाही तुमचं वागणं. राणी जर का फॅक्टरीत गेली तर आपल्यालाच मदत होईल म्हणून जा म्हणालो. मी ते म्हणतच नाहीये. मग तुमच्याकडनं आता काही अपेक्षाच नाहीये मला. आता काय झालं? आता काय चुकलंय माझं सांगा ना. नंतर लीगलचं सगळं काम ती सांभाळणार आहे असं का म्हणालात तुम्ही? अच्छा, म्हणून तुम्ही रुसलात? रुसायचंय काय त्यात? जे चूक आहे ते चूकच आहे ना.
यात काय चुकलं माझं? तिला ते जमणार नाही. अहो, इथून पुढे आयुष्य असंच असणार आहे. म्हणून म्हणतो राणीला प्रोत्साहन द्यायला हवं आपण. अहो पण घाई कशाला करायची? अजून तिचे शिक्षणही पूर्ण नाहीये, कसला अनुभव नाहीये तिला. आधी शिकू द्या, स्वतःला सिद्ध करू द्या. अहो, इंद्रानं स्वतःला सिद्ध करण्याच्या आधी आपण त्याला MD केलं ना. अच्छा, आता तुम्ही तिची तुलना माझ्या इंद्राशी करताय. माझा इंद्रा उच्च शिक्षित आहे, परदेशातून शिकून आलाय. हो, मान्य आहे ना मला. पण म्हणून काही राणी हुशार नाही असं नाहीये ना. अहो, नसेल ती परदेशात शिकली म्हणून तिची काही हुशारी कमी होत नाही. म्हणजे आता ती तिकडे मिरवणार आणि मी काही इथे घरची कामं करत बसायची का? मी असं कुठे म्हटलंय? मला खात्री आहे राणी फॅक्टरी आणि घर या दोन्ही गोष्टी उत्तम सांभाळेल. अहो, ज्या गोष्टी पुरुषांनाही जमत नाही त्या तुम्ही बायका सहज करून दाखवता. राणी करून दाखवे. आणि जर का आपली सून हुशार असेल तर तिच्या हुशारीला न्याय देण्याची जबाबदारी आपली आहे ना. मला काही माहित नाही. उगाच ना घाई करायची काहीच गरज नाहीये. आधी तिला स्वतःला सिद्ध करू दे. तिला आयतं द्यायची काहीच गरज नाहीये. राणीवर माझा विश्वास आहे. ती स्वतःला नक्की सिद्ध करेल. खूप काम पेंडिंग आहे. बऱ्याचशा मशीन रिप्लेस करायच्या आहेत. केटींसोबत बसून मीटिंग्स फिक्स करायच्या आहेत. काही एम्प्लॉईजचा परफॉर्मन्स चेक करायचा आहे. आणि ज्याच्या परफॉर्मन्समध्ये ग्रोथ नसेल त्याला अनफॉर्च्युनेटली फायर करावं लागेल. मी ना तुला या घरातच राहू देणार नाहीये. हकलून देणार आहे लवकरच. बरं झालं तू सकाळी पेपर्स बघितले. थोडा मीही गोंधळलो होतोच. मला कळेच ना मुद्दा काय आहे नक्की. अफसर एवढं काय त्यात? बाय द वे, सकाळी तू जेव्हा आलीस तेव्हा वेगळ्याच तंत्रीत होतीस. काही झालंय का? राणी राणी काय झालं सर? काय झालं? खाली उतर. काय झालं? काय झालं काय? मी काहीतरी बोलतोय तुझ्याशी. कुठे हरवली आहेस तू? हो, मी ऐकते ना सर. अच्छा, टेल मी, काय बोलत होतो मी? ते तुम्ही मी ते उशिरा आले म्हणून काहीतरी बोलत होतात ना? काही बोलशील का आता? दिसतंय मला तुझं लक्ष नाहीये. कसला विचार करतेस एवढा? सर, मी फॅक्टरीत यायला नको होतं का? पण का? तू स्वतःच म्हणत होतीस ना तुला यायचंय फॅक्टरीत. हो, म्हणाले होते खरं, पण मला असं वाटतंय की मालती मॅडमला त्रास होईल असं काही केलं नाही पाहिजे.